नमस्कार, माऊसिका लायब्ररीमध्ये मी नामदास वाडेकर. स्वप्न विकासाचं या विशेष कार्यक्रमात आज आपण टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच संध्याताई दत्तात्रय आसवले यांच्याशी बोलणार आहोत. संध्याताई आसवले गेल्या 5 वर्षापासून टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यांना माहेरी आणि सासरी राजकीय आणि सामाजिक कार्याचा वसाने वारसा आहे. माजी आमदार दिवंगत नेते विनायक आबा निमन यांच्या परिवारातील संध्याताई आसवले या आहेत. ताई, टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आपली निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद भाऊ. सासरी आणि माहेरी राजकारणाचा आणि समाजकारणाचा काय वसा आहे? सासरी आणि माहेरी नेहमीच राजकीय वारसा लाभलेला आहे, ज्यातून प्रेरणा घेऊनच मी या सामाजिक कार्यात उतरलेली आहे. माहेरी म्हणताल तर माझे बंधू, चुलत बंधू स्वर्गीय आमदार विनायक आबा निमन असतील किंवा माझे वडील ज्येष्ठ गुलाबतज्ञ नाना निमन असतील, ज्यांना 2 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे आणि ऑल इंडिया रोज फेडरेशनचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. सासरी माझे सासरे अनंत आसवले माजी चेअरमन आणि माझे दीर पुणे पीपल्स बँकेचे संचालक संजीव भाऊ आसवले असतील, माजी सरपंच तुकाराम भाऊ आसवले असतील, उपसरपंच असतील रोहिदास भाऊ आणि माझे सहकारी विश्वनाथ आसवले सदस्य हे माझ्या कायम सोबत राहिलेले आहेत. राजकीय आणि माहेरी हा वारसा आहे. टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड होणं हे देखील कौतुकाचं आहे. या सगळ्या निवड प्रक्रियेतलं सगळं श्रेय कोणाला? ह्या पूर्ण निवड प्रक्रियेतलं संपूर्ण श्रेय ग्रामपंचायत टाकवे बुद्रुकचे माझे सहकारी सदस्य, सरपंच, उपसरपंच, आजी माजी जे असतील आणि तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी असतील, ज्यामध्ये लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके असतील, ज्येष्ठ नेते आपले बबनराव भाऊ विगडे असतील किंवा योगदान राहिलेले यामध्ये. ज्या कुटुंबाचा तुम्हाला वारसा लाभला आहे त्या आसवले परिवारातील तुकाराम भाऊ आसवले यांच्या कोणत्या कामाची प्रेरणा ह्या सगळ्या कालावधीत तुम्हाला लाभली? तुकाराम भाऊंच्या काळामध्ये त्यांनी पाण्याची जी योजना केली, नियोजन केलेलं आहे, त्याचं विशेष एक कौतुक सगळे करतायत आणि त्यांच्यात या कामाच्या प्रेरणेतूनच आम्ही पुढं काम करण्याचे एक स्वप्न साकार करतो. या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना काय आव्हानं आली, काय अडचणी आल्या? तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींचं नेहमीच पाठबळ राहिल्यामुळं अडचणी तर काही आल्या नाहीत आणि सगळ्यांच्या सहमतीने किंवा योगदानातून कामं करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. आपला आजचा विशेष कार्यक्रम हा स्वप्न विकासाचं या थीमवर आधारित आहे. 5 वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून असताना विकासाची काय काय स्वप्न पाहिली होती आणि ती स्वप्न पुढं कशी गेली? मूलभूत सुविधांवरती भर देण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट आणि गटारींची कामे असतील किंवा कचरा व्यवस्थापन असेल, प्रमुख जे कामं आहेत त्यांच्यावरतीच काम करण्याचा प्रयत्न केला. एक महिला म्हणून प्रशासनातल्या मंडळींकडनं किती सहकार्य झालं? प्रशासनातनं मदत होते का? हो, खूपच होते चांगल्या प्रकारे. आत्ता जेव्हा तुम्ही हे 5 वर्षात सदस्य म्हणून काम करत होता तेव्हा टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये किती महत्त्वाची कामं झाली? कुठल्या कुठल्या कामांना त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं? ह्या कालावधीमध्ये आम्ही खूप महत्त्वाची कामं, ज्यामध्ये रस्ते, वीज किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल, जे जलजीवन मिशनचं काम ह्या पंचवार्षिकमध्ये झालेले अण्णांच्या सहयोगातून, तर ते व्यवस्थितपणे केलेलं आहे पूर्ण. आत्ता तुमचा कालावधी जरी कमी असला तरी आसवले परिवाराची सामाजिक बांधिलकी राजकारणाच्या विरोधात जपण्यासाठीचा काय मानस आहे? कालावधी कमी असला तरी आमच्या कुटुंबाचं जे योगदान आहे सामाजिक कार्यामध्ये ते पुढं नेत आणि चांगली कामं करण्याचा मानस आहे. आणि कालावधी कमी हा असणं हा एक माझ्यासाठी संधी आहे किंवा हे एक आव्हान आहे. संधी आणि आव्हानं ही त्यांनाच मिळतात ज्यांच्यामध्ये ती पूर्ण ताकदीने पेलण्याची क्षमता असते. त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.